नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, मराठी टेक्निकल चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील. मित्रांनो, तुम्ही हा GR पाहत असाल की मंत्रालयीन विभाग आणि त्याच्या अधीनस्थ कार्यालयातील महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या व प्रस्तावित सर्व योजनांमध्ये गिव्ह इट अप सबसिडी पर्यायाचे बटन लागू करण्याबाबतचा हा GR आहे. हा GR नुकताच आज दिनांक म्हणजे 3 जानेवारी 2024 चा हा GR आहे. हा GR जर तुम्ही बघितला मित्रांनो, तर एक हास्यास्पद किंवा शासन कुठेतरी एका वेगळ्या मार्गाला जाण्याचा प्रयत्न करत आहे, अशा प्रकारचा हा GR आहे. या GR च्या माध्यमातून आपण जी काही माहिती आहे ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. वेळोवेळी नवीन GR येत असतात आणि याच्या माध्यमातून ज्या काही योजना या राज्य शासनाच्या असतात त्या संदर्भानुसार आपण तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो. हा GR कशासाठी प्रस्तावित करण्यात आलेला आहे की महाडीबीटी अंतर्गत खूप काही लोकांना योजनेचा लाभ मिळतो. जसे शेतकरी असतील, उद्योजक असतील, विधवा, परित्यक्त, पूरबाधित किंवा भूकंपग्रस्त इत्यादी घटकातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून जे लाभ मदत देण्यात येते, अशा लाभार्थ्यांमधून शासनाच्या विविध नियमानुसार पात्र असणारे किंवा नसणारे लाभार्थी, उदाहरणार्थ आर्थिकदृष्ट्या सक्षम घटक यांना वगळणे, लाभ नाकारणे, तसेच केंद्र शासनाने राबवलेल्या गिव्ह इट अप LPG सबसिडी या उपक्रमाप्रमाणे नागरिकांना लाभ नाकारण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव. मित्रांनो, जर एका सोप्या आणि साध्या भाषेत आपण या GRचं प्रस्तावन किंवा या GRची माहिती सांगण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि या माध्यमातून जो काही हा GR आहे की या GR अंतर्गत महाडीबीटी अंतर्गत शेतकरी असेल, उद्योजक असेल, अशा लोकांना किंवा विद्यार्थी असेल यांना लाभ मिळतो. जो काही अनुदान या योजनेच्या माध्यमातून महाडीबीटीच्या योजनेच्या माध्यमातून मिळत असतो, या महाडीबीटीच्या माध्यमातून जो काही अनुदान शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, विधवा असतील, उद्योजक असतील यांना मिळत असतो, त्यांना जर लाभ घ्यायचा नसेल तर तो काही गिव्ह इट अप सबसिडी म्हणजे कॅन्सल करून म्हणजे शासनाला दान करता येणार आहे. म्हणजे परत कॅन्सल एक बटन येईल, म्हणजे त्याचा एक ऑप्शन येणार आहे आणि त्या ऑप्शनच्या द्वारे जर एखाद्या लाभार्थ्याला या महाडीबीटी अंतर्गत जो काही लाभ मिळणार आहे तो घ्यायचा नसेल तर तो गिव्ह इट अप सबसिडी याच्यावरती क्लिक करून तो लाभ नाकारू शकता. अशा प्रकारचा हा GR प्रस्तावित करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा एक माध्यम याच्या मधून उभं करण्यात येणार आहे की ज्या प्रकारे ज्या लाभार्थ्याला या महाडीबीटी अंतर्गत लाभ घ्यायचा नसेल तर ते लाभ घेऊ शकणार नाहीत, असा एक पर्याय इथे या ऑप्शन किंवा या पोर्टलवरती आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. यानुसार हा GR आहे. आपण काय नेमका GRचे माध्यम काय आपण सविस्तर पाहणार आहोत की शासन निर्णय काय आहे की माननीय उपमुख्यमंत्री वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार गिव्ह इट अप सबसिडी या केंद्र शासनाच्या उपक्रमाप्रमाणेच राज्य शासनातील महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या योजनेसाठी गिव्ह इट अप सबसिडी उपक्रम राबविण्यात येईल. सद्यस्थितीत मंत्रालयीन विभाग आणि त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या सर्व 65 योजनांमध्ये या योजनेअंतर्गत म्हणजे महाडीबीटी अंतर्गत 65 योजना असतात. तसेच भविष्यात महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित होणाऱ्या सर्व योजनांकरिता गिव्ह इट अप सबसिडी पर्यायाचे बटन किंवा पर्याय MahaIT मार्फत विकसित करून संबंधित योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्जदाराने गिव्ह इट अप सबसिडी बटन पर्याय निवड केल्यानंतर प्रस्तुत पर्याय निवडीबाबतच्या खात्रीकरिता पॉपअप विंडो मध्ये सूचना येईल. सदर सूचना मान्य केल्यानंतर अर्जदारास मोबाईलवर OTP प्राप्त होऊन सदर OTP अर्जदाराने वेबसाईटवर नोंदवल्यानंतर गिव्ह इट अप सबसिडीची प्रक्रिया पूर्ण होईल. म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित बैठकीमध्ये असा एक निर्णय घेण्यात आला की गिव्ह इट अप सबसिडी या केंद्र शासनाच्या उपक्रमाप्रमाणेच राज्य शासन सुद्धा जो काही महाडीबीटी अंतर्गत 65 योजना आहेत या 65 योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळत असतो. परंतु याचा जर लाभ घ्यायचा असेल किंवा काही लाभार्थ्यांना लाभ घ्यायचा नसेल तर गिव्ह इट अप सबसिडी याच्यावरती हा पर्याय किंवा हा बटन पर्याय या पोर्टलवरती आणणार आहेत. ज्यांना याचा लाभ घ्यायचा नसेल त्याच्यावरती क्लिक करून म्हणजे OTP वरती एक OTP प्राप्त होऊन सदर OTP अर्जदाराने
वेबसाईटवर नोंदवल्यानंतर गिफ्ट ऑफ सबसिडीची प्रक्रिया ही पूर्ण होईल. की ज्यांना कोणाला याचा लाभ घ्यायचा नसेल, ज्या कोणत्या लाभार्थ्याला महाडीबीटी अंतर्गत लाभ घ्यायचा नसेल तर OTP द्वारे त्यांची प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना हा लाभ मिळणार आहे. अशा प्रकारचा GR हा प्रस्तावित करण्यात आलेला आहे. शासन काही योजनेचा एक चांगला उद्दिष्ट समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु अशा GR नुसार एक हास्यास्पद हा GR आहे. अशा प्रकारचा GR आणू नये असा एक माझा हेतू आहे, परंतु असा GR शासनाने न आणण्याचा प्रयत्न करावा, कारण की योजनेचा लाभ मिळावा अशा प्रकारचा GR शासन हे वेळोवेळी आणण्याचा प्रयत्न करतो, परंतु काही GR हे हास्यास्पद आहे. तर या GR अंतर्गत आपण जो काही GR आहे हा 3 जानेवारी 2024 चा आहे. या अंतर्गत आपण हा GR बघितला की आपल्या सबस्क्राईब किंवा आपल्या लोकांना कळालं पाहिजे की अशा प्रकारचे GR सुद्धा राज्य शासन आणत आहे किंवा प्रस्तावित करत आहे, आणि या GR च्या माध्यमातून लोकांना माहिती कळावी म्हणून आपण हा GR च्या माध्यमातून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवला आणि याच्या माध्यमातून ही माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा प्रकारचा GR हा राज्य शासन प्रस्तावित करण्यात आलेला आहे. तर आपण याबद्दलची थोडक्यात माहिती तर बघितली. तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.